आज आपण बघूया चटपटीत वाटाण्याच्या शेंगा। आजपर्यंत कुठल्याही यूट्यूब चॅनेलवर तुम्ही ही रेसिपी बघितली नसेल। टरफलं न काढता चटपटीत वाटाण्याच्या शेंगा खूप छान लागतात ह्या शेंगा। चला तर मग करूया। हाय, वेलकम टू माय चॅनल। एका कढईत तेल घेतलं, 2 पळी। खूप छान आणि चटपटीत लागतात ह्या शेंगा। मोहरी घातली, जिरं घातलं, आणि वाटाण्याच्या शेंगा घातल्या स्वच्छ धुवून। अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर मग तेलामध्ये वाटाण्याच्या शेंगा घातल्या। आता ह्या शेंगा आपण परतून घेऊ। आणि 5-7 मिनिटं स्लो गॅसवर, स्लो फ्लेमवर आपण तेलामध्ये मुरू देऊ। आणि मध्ये मध्ये बघत राहू, हलवत राहू। खूप छान लागतात ह्या शेंगा, चटपटीत। पाच 7 मिनिटांनंतर आपण त्यात आता सुके मसाले घालू। लाल तिखट चवीनुसार, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं। हळद, धने जिरे पावडर, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, काळं मीठ, चटपटीत होण्यासाठी काळं मीठ घातलं थोडंसं। आणि आमचूर पावडर। ह्या शेंगा तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये पण खाऊ शकता आणि जेवणासोबत पण खाऊ शकता, स्टार्टर म्हणून खूप छान लागतात। एक शेंग खाल्ली की तुम्हाला खावंसच वाटेल, इतक्या छान होतात ह्या, चटपटीत आणि खावंसच वाटते। आजपर्यंत कुठल्याही यूट्यूब चॅनलवर अशी रेसिपी दाखवली नसेल। टरफलं न काढता वाटाण्याच्या शेंगा। 5 मिनिटांनंतर ऑलमोस्ट आपल्या शेंगा झाल्या आहेत। फिरवून घेऊ आपण। वाव, बढिया,
खूप छान चटपटीत झाले आहे. आपल्या कलर पण छान आला आहे. दोन मिनिटं झाकून ठेवू. 2 मिनिटानंतर वाव, मस्त. वाव, खूप छान चटपटीत झालेल्या आहे शेंगा. एक शेंग जर तोंडाला लागली तर खावंसंच वाटेल अशा ह्या शेंगा आहेत. आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी केलीही नसेल आणि खाल्लीही नसेल. अशी वेगळ्या प्रकारची टरफलं न काढता वाटाण्याच्या शेंगाची रेसिपी आहे. स्टार्टरचाच प्रकार आहे हा. आपल्या शेंगा झाल्या आहेत. वाव, बढिया. रेडी टू सर्व. खाण्यासाठी तयार आहे आपल्या शेंगा. तुम्ही पण करून बघा अशा प्रकारच्या शेंगा.